जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार, मी किमया नेरुरकर. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या या 4थ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था ठाणे शहरात व इतर परिसरामध्ये पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचे अनेक उपक्रम सुरू आहेत आणि त्याबद्दलच एकाची माहिती आज आपण घेऊया, ते म्हणजे ग्रीन लव्हर्स क्लब. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ग्रीन लव्हर्स क्लबची काही क्षणचित्रे. ग्रीन लव्हर्स क्लब म्हणजे काय, तर निसर्गाविषयी म्हणजेच पर्यायाने झाडांविषयी प्रेम असणाऱ्या किंवा आपल्या बाल्कनीमध्ये, घरामध्ये, आजूबाजूच्या परिसरात झाडांची, रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची आवड असणाऱ्या पर्यावरण प्रेमींना पर्यावरण दक्षता मंडळ 2014 पासून ग्रीन लव्हर्स क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहे. ठाणे आणि डोंबिवली या दोन्ही ठिकाणी हे प्रशिक्षण सुरू आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 2000 सहभागी आपल्या या ग्रीन लव्हर्स क्लब मध्ये आहेत. तुम्ही स्क्रीनवर ग्रीन लव्हर्स क्लब मधील काही प्रात्यक्षिकांची किंवा तेथे असलेल्या टूर्सची क्षणचित्रे पाहू शकता. मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की येत्या 22 जून पासून हाफ इयरली गार्डनिंग सर्टिफिकेट कोर्स हा ग्रीन लव्हर्स क्लब तर्फे कोर्स सुरू होत आहे. 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी हा कोर्स सगळ्यांसाठी खुला असणार आहे. ठाणे आणि डोंबिवली या ठिकाणी या ग्रीन लव्हर्स क्लब तर्फे या कोर्सचे आयोजन केले असून अधिक माहितीसाठी तुम्ही स्लाइडवर दिसत असलेल्या फोन नंबर्सवर संपर्क करू शकता. ही स्लाइड आपल्या ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील शेअर केली जाईल. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या ग्रीन लव्हर्स क्लब मध्ये सहभागी व्हावे अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. आपण पुढे बघूया की खुली पर्यावरण शाळा म्हणजे काय. आपल्या या सत्रामध्ये अनेक जण नव्याने सहभागी झालेत, त्यांच्यासाठी ही थोडक्यात माहिती. आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या प्रदूषणाबद्दल किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय काम करू शकतो, आपण कुठले प्रयत्न करू शकतो याबद्दलची सोप्या भाषेमध्ये माहिती तज्ज्ञांकडून या खुल्या पर्यावरण शाळेत आपल्याला मिळणार आहे. मला सांगायला आवडेल की प्रत्येक सत्राच्या शेवटी वक्त्यांकडून आपल्याला काही प्रश्न किंवा ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. त्यामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला पाठवलीत तर या संपूर्ण खुल्या पर्यावरण शाळेच्या शेवटी तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाईल. पण त्यासाठी तुम्हाला उत्तरं आमच्या खुली पी शाळा 24@gmail.com या मेल आयडी वर पाठवणं गरजेचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घ्या. आतापर्यंत झालेल्या सेशन मध्ये
रागिणी भावे मॅडम आणि डॉक्टर नुपूर सावंत सर यांनी प्रत्येक सेशनला उत्तरं आम्हाला पाठवलेली आहेत. त्याबद्दल त्या दोघांचेही धन्यवाद. आणि इतर सर्वांना आव्हान आहे की तुम्ही आमच्या या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. पुढे मला सांगायला आवडेल की आपण दर सेशनला एका पर्यावरण दिनाविषयी माहिती घेतो. तर यावेळी 3 मार्चला एक पर्यावरण दिन आहे. तर तो कोणाला माहिती असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं नाव सांगू शकता. आपण सेशन नंतर त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. आजच्या सेशन बद्दल आपण आता पुढे माहिती घेऊया. आजच्या सेशनचं नाव आहे जैवविविधतेची ओळख, व्याख्या आणि व्याप्ती. बायोडायव्हर्सिटी बद्दल आपल्याला आज माहिती मिळणार आहे. आणि आपल्याला आज वक्त्या किंवा स्पीकर म्हणून लाभलेल्या आहेत सुरभी वालावलकर ठोसर मॅडम. मॅमची मी थोडक्यात ओळख करून देते. मॅमनी पदव्युत्तर शिक्षण हे बायोडायव्हर्सिटी या विषयामधून गरवारे कॉलेज पुणे येथून पूर्ण केले आहे. 2021 मध्ये USA मधील सेवा इंटरनॅशनल या NGO मध्ये त्या प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या. USA मध्ये 2022 मध्ये एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट केलेले आहे. सध्या त्या ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रोजेक्ट मॅनेजर आणि BN बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स इथे डिपार्टमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मी आता मॅमना विनंती करते की त्यांनी आजचं आपलं सेशन सुरू करावं. आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की काही प्रश्न असल्यास तुम्ही सेशन नंतर विचारू शकता. आणि काही सेशन दरम्यान काही प्रश्न असल्यास चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे ओळख जैवविविधतेची. आणि या सेशनमध्ये आपण माहिती घेणार आहोत बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि त्याचा शोध कोणी, म्हणजे बायोडायव्हर्सिटी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी म्हणजे जेव्हा आपण हा शब्द म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, या सर्व गोष्टींविषयी आपण आजच्या सेशनमध्ये माहिती घेणार आहोत. ओळख जैवविविधतेची व्याख्या आणि व्याप्ती असा आजचा आपला विषय आहे. सर्वप्रथम जैवविविधता म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेऊया. तर जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील सजीवांमध्ये जी विविधता आढळते त्याला जैवविविधता असे म्हणतात. जैवविविधता या शब्दासाठी जीविधता असा एक छोटा शब्द सुद्धा प्रचलित आहे. तर यापुढे आपण जीविधता हा शब्द यासाठी वापरूया. तर यामध्ये विविध परिसंस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या जीवांच्या विविधतेचे मोजमाप सुद्धा यामध्ये आपण करतो. आणि वातावरणानुसार ही बदलत असते. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या जंगलामध्ये गेलात तर तिकडची जीविधता ही वेगळी असते. तुम्ही एखाद्या पक्षी म्हणजे बर्ड सँच्युरीमध्ये गेलात तर तिकडची जैवविविधता वेगळी असते. तुम्ही एखाद्या म्हणजे पाण्याच्या खालची म्हणजे मरीन डायव्हर्सिटी जे आपण म्हणतो, समुद्राच्या तळाशी जैवविविधता वेगळी असते, पाण्याच्या पृष्ठभागावरची जैवविविधता वेगळी असते. अशा बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते. तर या इमेजमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की फॉरेस्ट डायव्हर्सिटी आहे, पक्ष्यांची डायव्हर्सिटी आहे, मरीन डायव्हर्सिटी आहे, प्लांट डायव्हर्सिटी सुद्धा अतिशय म्हणजे बऱ्याच प्रकारचे झाडं. म्हणजे झाडांमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा फक्त वृक्ष आपण कन्सिडर करत नाही, तर यामध्ये अगदी गवताळ प्रदेशात जे मिळतात म्हणजे गवतापासून ते छोटी झुडपं आहेत ते सुद्धा, त्यांची सुद्धा डायव्हर्सिटी असते. त्यानंतर मोठे वृक्ष, असं सगळ्यांची मिळून डायव्हर्सिटी असते. तर बेसिकली जैवविविधता म्हणजे आपल्या सजीवांमध्ये आढळणारी विविधता होय. तर आता आपण बघू की हा जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला. तर आपण इथे 2 फोटो बघत आहोत. खालचा जो फोटो आहे तो थॉमस लवजॉय म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी सर्वप्रथम बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा शब्द त्यांच्या पुस्तकामध्ये वापरला होता. आणि त्याच्यानंतर हे वॉल्टर जी रोसेन जे होते त्यांनी 1985 मध्ये हा शब्द शॉर्ट केला. जसं आपण आता जैवविविधतेसाठी जीविधता हा एक छोटी संज्ञा वापरतो, तसं बायोलॉजिकल डायव्हर्सिटीसाठी बायोडायव्हर्सिटी असा एक छोटा शब्द त्यांनी प्रचलित केला. आणि तेव्हापासून मग ह्याला बायोडायव्हर्सिटी असंच म्हटलं जातं. तर हे जे थॉमस लवजॉय होते त्यांनी त्यांच्या वयाची 50 जवळजवळ 50 पेक्षा जास्त वर्ष अमेझॉनच्या जंगलामध्ये घालवली आणि तिकडे त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रिसर्च केला. तर त्यांना गॉड फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी असेही म्हटले जाते. आणि त्यांच्याच पुस्तकातून वॉल्टर जी रोसेन यांनी ही बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे ती त्यांनी त्यांच्या पुस्तकातून घेतली.
त्याच्यानंतर जैवविविधतेचे जनक किंवा फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी कोणाला म्हणतात, तर एडवर्ड ओ विल्सन नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी मुंग्यांवरती अभ्यास केला, म्हणजे जगातील सगळ्या मुंग्यांच्या विविधतेवर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचं सुद्धा बऱ्याच त्यांच्या थिअरीज प्रचलित आहेत आणि त्यांनी बऱ्याच प्रकारची पुस्तकं पण या विषयात लिहिली आहेत. तर जर आपण त्यांच्याविषयी त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यांच्या कार्यावरतीच आपलं अख्खं एक सेशन होऊ शकतं बायोडायव्हर्सिटी म्हणजे त्यांच्या पुस्तकांवरती आणि त्यांनी केलेल्या कार्यावरती. तर त्यांना जैवविविधतेचे जनक किंवा फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. त्यांनी एक म्हणजे एखाद्या परिसंस्थेमध्ये किती प्रजाती असायला पाहिजेत याविषयी एक म्हणजे गणितीय थिअरी मांडली होती की म्हणजे ती परिसंस्थेचा त्याचा आकार किती आहे. म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल एखादं आयलंड घेतलं किंवा एखादं बेट घेतलं जे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे, तर त्या बेटाचा आकार किती आणि त्याच्यावरती किती सजीव राहू शकतात आणि त्यांच्या म्हणजे फक्त राहू शकत नाही तर त्यांच्या गरजा सुद्धा पूर्ण होऊ शकतात त्या बेटावर, याची त्यांनी थिअरी मांडली होती. आणि त्यांच्याच या अभ्यासानंतर अनेक बाकी सायंटिस्टनी ही जी सेम थिअरी होती ती तलावासाठी किंवा जंगलासाठी आणि अशा अनेक परिसंस्थांसाठी सुद्धा वापरली. त्यामुळे सरांचं जे काम आहे ते अतिशय मोठं आहे या विषयातलं. आणि दुर्दैवाने सर एडवर्ड ओ विल्सन आणि थॉमस लवजॉय या दोघांचाही आता 2021 मध्येच मृत्यू झाला. पण त्यांचं जे काम आहे त्यांच्या कामाच्या रूपाने ते नेहमी आपल्यासोबत आहेतच. यानंतर पुढे आपण वळणार आहोत जैवविविधतेचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी या विषयावरती. तर विविधतेचे 3 प्रकार आहेत: अनुवांशिक विविधता किंवा जनुकीय विविधता, प्रजातींची विविधता एक आहे आणि परिसंस्था विविधता. तर अनुवांशिकला जेनेटिक असंही म्हणतात, जी आपल्या जीन्स मधली डायव्हर्सिटी आहे. प्रजातींची विविधता म्हणजे स्पीशीज डायव्हर्सिटी आणि परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. तर आपण एक एक प्रकार आता डिटेलमध्ये बघूया. तर सर्वप्रथम बघणार आहोत जनुकीय विविधता. तर आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात किंवा जनुक असतात. तर त्यांच्या विविधतेनुसार आपल्या सर्वांच्या म्हणजे 2 जर आपण म्हटलं की 2 माणसं हे एकसारखे दिसत नाहीत कधीच, त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. किंवा 2 प्राणी एकसारखे दिसत नाहीत, 2 पक्षी एकसारखे दिसत नाहीत. सो बेसिकली त्यांच्या शरीरामध्ये जी जनुक असतात त्याच्यानुसार त्यांचे दिसण्याचं किंवा बाकी कॅरेक्टरिस्टिक सुद्धा ठरतात. ज्यांची जनुक एकदम सिमिलर असतात ते सिमिलर स्पीशीज असते असं आपण म्हणू शकतो. आणि ज्यांच्या जनुकांमध्ये भरपूर म्हणजे डीएनए जे आपण म्हणतो त्यांच्या डीएनए मध्ये जर खूप फरक असेल 2 यांच्या डीएनए मध्ये, तर ती स्पीशीज पूर्णपणे वेगळी असते. तर आता ह्याचं एक उत्तम उदाहरण घेऊ शकतो आपण की गुजरातमधील गीरमध्ये जे सिंह आता आहेत, बेसिकली ते पूर्वी पूर्ण भारतामध्येच ते सिंह होते, परंतु आता ते फक्त गुजरातमधील गीरमध्येच आहेत आता, म्हणजे नैसर्गिक अधिवासामध्ये आहेत. आणि त्यांच्यामध्ये असं आहे की त्यांची जनुकीय विविधता ही अतिशय कमी आहे त्यांची, आणि त्यांचं प्रजनन क्षमता जी आहे ती सुद्धा अतिशय कमी झाली आहे. कारण ते तेवढ्या छोट्या भागामध्ये राहतात, त्याच छोट्या भागामध्ये ते त्यांचं सर्व जीवन व्यतीत करतात. तर समजा अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्या भागामध्ये त्या भागामध्ये कुठला डिसीज आला, तर त्या सर्व सिंहाचं जे म्हणजे डेथचं प्रमाण जे आहे ते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ते मरू शकतात, कारण की त्यांची जी जनुकीय विविधता आहे ती कमी आहे. जर आपण तेच सिंह दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये म्हणजे मध्य प्रदेश किंवा अशा बाकीच्या भागामध्ये जर ते आपण दुसऱ्या जंगलामध्ये सुद्धा नेऊ शकलो तर त्यांचं जे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे किंवा जनुकीय विविधता आहे ती वाढू शकेल. कारण की जनुकीय विविधता जी असते ती हवामानानुसार किंवा तुमच्या पर्यावरणीय घटकांनुसार ती बदलते. म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण की लगेच उद्या ते दुसऱ्या भागामध्ये गेले की त्यांची जनुकीय विविधता चेंज होते, परंतु एका ठराविक काळानंतर त्यांची विविधता बदलत राहते. तर त्याच्यामुळे जनुकीय विविधतेसाठी बाकीचे फॅक्टर सुद्धा खूप जास्त प्रमाणात अवलंबून आहेत. तर दुसरी जी आहे ती प्रजातींची विविधता. तर प्रजातींची विविधता म्हणजे स्पीशीज डायव्हर्सिटी. म्हणजे आपण इथे 2 फोटो बघू शकतो की वरच्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की बरेचसे फुलपाखरं, पतंग, कीटक यांच्यामध्येही विविधता आहे, तर ते आपण ह्याच्यातून पाहू शकतो. नंतर दुसऱ्या फोटोमध्ये आहे की एका पाण्याखालचे म्हणजे समुद्राच्या खाली जे जीव राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. अनेक प्रकारचे मासे आपण इथे पाहू शकतो किंवा अजून बरेच प्रकारचे आपण इथे पाहू शकतो जे वेगवेगळ्या प्रकारचे जीव इथे आहेत. तर लेफ्ट साइडला तुम्हाला 2 फोटो दिसत आहेत, तर तिथे ए आणि बी असं आहे. सो बेसिकली ए आणि बी हे तुम्ही 2 परिसंस्था म्हणून जर कन्सिडर केलं, तर ए मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 4 वेगळ्या वेगळ्या प्रजाती दिसत आहेत आणि बी मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला 3च प्रजाती दिसत आहेत, परंतु एका प्रजातीची संख्या खूप जास्त आहे. वरची इमेज आहे त्याला आपण म्हणू शकतो की तिकडे स्पीशीज रिचनेस आहे किंवा तिकडे जास्त प्रकारच्या प्रजाती आहेत.
आणि जर आपण कम्पेअर केलं खालच्या चित्राशी, तर कारण खाली जर आपण बघितलं तर तिकडे 2च प्रजाती आहेत, परंतु एका प्रजातीची संख्या खूप जास्त आहे. त्याला स्पीशीज इव्हननेस असं म्हणतात आणि वरच्या ह्याला स्पीशीज रिचनेस असं म्हणतात. तर जेवढा तुमच्या एरियामध्ये जेवढ्या जास्त प्रजाती असतात, तेवढा तो एरिया बायोडायव्हर्सिटी रिच म्हणू शकतो आपण, किंवा तिथे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते. तिसरा जो प्रकार आहे तो परिसंस्था विविधता. आपण मागच्या सेशनमध्ये इकोसिस्टम किंवा परिसंस्था या विषयावरती माहिती घेतली आहे, परंतु इकोसिस्टम विविधता किंवा परिसंस्था विविधता आपण म्हणतो तेव्हा 2 परिसंस्थांमधली विविधता ही भिन्न असते. त्याविषयी आपण ह्याच्यामध्ये जाणून घेतो. तर बेसिकली आपण समजा मानस हे जी बायोस्फिअर रिझर्व्ह आहे आसाममध्ये, जर ते आपण त्याचा एरिया जर कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या परिसंस्था आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे तिकडे ग्रासलँड किंवा गवताळ प्रदेश सुद्धा आहे, तिकडे वेटलँड किंवा पाणथळ भूमी सुद्धा आहे आणि तिकडे जंगल सुद्धा आहे किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम. तर या तीनही ज्या प्रकारच्या परिसंस्था आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी असते. यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की इकोसिस्टम ही कुठे कुठे बनू शकते. तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हत्ती जेव्हा जंगलातून चालतो तेव्हा समजा पाऊस पडून गेला असेल आणि तो चालत असेल, तर तो जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या पायाचा जो ठसा पडतो, तो ठसा किंवा तो खड्डा जो बनतो तो पण एक परिसंस्था असू शकते. त्यामध्ये अनेक प्रकारचे जीव नंतर राहतात. त्यानंतर एखादं झाड पडल्यानंतर त्याचं लाकूड जे जमिनीवरती पडलेलं असतं त्यावर सुद्धा अनेक जीव राहू शकतात. अशा बऱ्याच ठिकाणी, किंवा तुम्ही घरामध्ये कुंडीमध्ये एखादं रोप लावता, तर त्या रोपाच्या बाजूला सुद्धा तुम्हाला अनेक छोटे छोटे रोपं आलेली दिसतात किंवा त्याच्यामध्ये अनेक छोटे किडे किंवा असं काही असतात. तर हे सगळं सुद्धा एक परिसंस्था आहे. तर परिसंस्था मध्ये असं नाही की कुठली छोटी परिसंस्था आणि मोठी परिसंस्था, सर्व घटक जे आहेत ते परिसंस्था आहेत आणि त्यामधली जी डायव्हर्सिटी असते त्याला परिसंस्था विविधता असं म्हणतात. तर आता आपण बघूया की विविधतेचे फायदे काय काय आहेत. म्हणजे बऱ्यापैकी हे जे सगळे फायदे आपण बघतोय ते मानव केंद्रित आहेत, परंतु यातले काही गोष्टी आहेत ज्या स्पीशीचे सुद्धा आहेत. सो सरांनी सांगितलेलं एकदम राईट आहे की विविधता हा शब्द प्रथम पर्यावरण तज्ञ श्री महाजन सरांनी प्रचलित केला. थँक्यू सर सांगितल्याबद्दल. तर बेसिकली फूड किंवा सर्वप्रथम आपण फूड बद्दल बघूया की जैवविविधतेच्या फायद्यामध्ये सर्वप्रथम अन्न हे असतं. म्हणजे आपल्याला जे अन्न मिळतं त्याच्यापैकी 33% अन्न हे मधमाशी आणि बाकी कीटकांच्या परागीभवनामुळे मिळतं आपल्याला. त्यानंतर फ्युएल म्हणजे आपल्याला जे लाकूड फाटा किंवा अशा गोष्टी आपण जे लोकल कम्युनिटी किंवा जे स्थानिक रहिवासी जे जंगलाच्या बाजूला राहतात ते त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचदा फ्युएल वूड किंवा आतलं सरपण जे आणतात ते सुद्धा एक विविधतेचाच भाग आहे. फायबर म्हणजे आपण जे म्हणतो की कॉटन म्हणजे सुती किंवा वूल हे असतं, वूल असतं जे आपल्याला प्राण्यांच्या वरतून जे आपण काढतो. म्हणजे समजा मेंढी असेल त्याच्या वरतून जे आपल्याला मिळतं त्याच्या स्किनचा वरचा पार्ट ते वूल असतं. त्यानंतर अजून ज्यूट हा पण एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, तर ज्यूट सुद्धा आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे की फायबर आपल्याला हे 3 प्रकारचे जंगलातून किंवा बाकी रिसोर्समधून मिळतात. त्यानंतर मेडिसिन हा एक खूप चांगला गोष्ट आहे की मेडिसिन म्हणजे स्टार्टिंग म्हणजे तुमच्या बेसिकली एखादी जखम झाल्यानंतर रक्त थांबवण्यापासून ते सर्पदंश किंवा कॅन्सर या सगळ्या गोष्टींचं सुद्धा औषध निसर्गामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे आणि हे जे स्थानिक रहिवासी जे मी मगाशी उल्लेख केला म्हणजे ट्रायबल आदिवासी किंवा जे स्थानिक जंगलाच्या बाजूला राहतात त्यांना या गोष्टीचं खूप जास्त ज्ञान असतं की तुम्हाला कुठल्या झाडापासून काय तुम्ही मिळू शकता किंवा कुठल्या झाडाचा काय उपयोग असतो. तर त्यांना ह्या सर्व विषयांची खूप माहिती असते आणि प्रत्येक गोष्टीवरती औषध आपल्याकडे अवेलेबल आहे बायोडायव्हर्सिटीमुळे. त्यानंतर लाईव्हलीहूड मध्ये काही काही बरेचसे जण त्यांचं जे रोजचं जीवन आहे त्यांचे बायोडायव्हर्सिटीवरती अवलंबून असतं. यामधून त्यांना म्हणजे जगण्यासाठी इन्कम सोर्स सुद्धा यामधून मिळू शकतो. बेसिकली म्हणजे जर आपण NTFP हा शब्द तुम्ही ऐकला असेल म्हणजे नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट्स, म्हणजे जंगलातलं लाकूड सोडून जे इतर प्रोडक्ट्स असतात म्हणजे मध आहे किंवा आता हे मेडिसिनल जे मी मगाशी म्हटलं ते, किंवा रेझिन किंवा झाडांचा चीक, तर हे सगळे जे प्रकार असतात ते सुद्धा आपल्याला जंगलापासून मिळतात आणि त्याच्यापासून आपण आपलं लाईव्हलीहूड सुद्धा त्यापासून करू शकतो. म्हणजे काही काही लोकल हे मी असे पाहिले आहेत जे जंगलात जाऊन मध गोळा करून आणतात आणि ते विकून त्यांचं रोजचं जीवन ते व्यतीत करत असतात. त्यानंतर टुरिझम हा पण एक प्रकार आहे. इको टुरिझम जर आपण बघितलं तर याचं उत्तम उदाहरण एक आहे की आसामचंच काझीरंगा हे जे नॅशनल पार्क काझीरंगा जे आहे फॉरेस्ट, सो तिकडे असं झालं होतं की पूर्वी जे लोक तिकडे शिकार करायचे गेंड्यांची, तेच आता
तिकडचे कन्झर्वेशनिस्ट झाले आहेत. म्हणजे ते आता गाईड होऊन ते लोकांना मदत करतात. ते तिकडे जे लोक बघायला येतात टुरिझमसाठी त्यांना ते मदत करतात. तर आता हे पण एक लाईव्हलीहूडचाच प्रकार आहे. नंतर मॅनग्रूव्ह टुरिझम म्हणजे खारफुटीचं पण आता मोठ्या प्रमाणावरती टुरिझम सुरू झालं आहे, की बरेचसे तिकडचे लोकल जे आहेत, जे समुद्राच्या बाजूला राहतात, ते आता आपल्यासारख्या टुरिस्टना समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये घेऊन जाऊन त्यांना सांगतात, की मँग्रोव्हचे प्रकार काय आहेत, किती प्रकारचे मँग्रोव्हज इथे आढळतात, त्यांचे उपयोग काय आहेत. तर असे बरेच लाईव्हलीहूड सुद्धा त्यांना बायोडायव्हर्सिटी पासून त्यांचं अवलंबून आहे. त्यानंतर कल्चर जर आपण बघितलं, संस्कृती, तर बऱ्याच जणांची संस्कृती ही जीवविविधतेशी जोडली गेलेली आहे. तर यामध्ये देवराई हे उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो, की देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. तर यामध्ये कोणालाही आत जाऊन कुठलीही गोष्ट तोडायची परमिशन नसते. आणि याच निमित्ताने ते त्यांचं एक म्हणजे संस्कृतीचा एक भाग आहे, की आपल्याला ते जंगल जतन करायचं आहे. त्यामुळे मग त्याला देवराई हे संज्ञा त्यांनी देऊन ते जंगल कन्झर्व करतात. तर अशी बरीचशी देवराई आपल्या कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की स्पीशीज इंटरॅक्शन. म्हणजे आता आपण जे सगळ्या गोष्टी पाहिल्या त्या मानव केंद्रित होत्या, किंवा माणसाला कसा उपयोग होतो बायोडायव्हर्सिटीचा त्याविषयी होतं. पण ह्याच्या पुढचा एक खूप छान मुद्दा आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे. तर तो म्हणजे स्पीशीज इंटरॅक्शन किंवा म्हणजे परस्पर संबंध कसा असतो दोन प्रजातींमध्ये. तर त्याविषयी आपण एक थोडक्यात जाणून घेऊया. तर यामध्ये आपण असं होऊ शकतो, की प्रजातींमधील परस्पर संवाद कसा असतो. तर हे 4 जे उदाहरण आपण इथे बघतोय, तर पहिलं उदाहरण म्हणजे ह्याच्यामध्ये प्रजातींमध्ये परस्पर संवाद अनेक प्रकारचा असतो, परंतु मी तुम्हाला मुख्यतः 4 जे संवाद असतात त्याविषयी सांगणार आहे आज. तर पहिलं जे आहे ते उदाहरण आहे म्युच्युअलिझमचं. म्युच्युअलिझम म्हणजे आपण असं म्हणतो, की दोन्हीही प्रजाती, म्हणजे आता इथे उदाहरण बघतोय आपण, की इथे एक मधमाशी आहे आणि ती एका फुलातून परागकण ग्रहण करते. सो बेसिकली मधमाशी आणि फूल या दोघांनाही याच्यातून फायदा आहे, कारण की मधमाशी जेव्हा त्याच्यातून ते परागकण घेते तेव्हा तिचं अन्न त्यामधून तिला मिळतं आणि फुलाचं परागीभवन सुद्धा त्यामधून होतं. त्यामुळे दोघांनाही फायदा आहे. तर जेव्हा दोन्ही प्रजातींना फायदा असेल तेव्हा आपण त्याला म्हणतो की म्युच्युअलिझम, बिकॉज म्युच्युअल म्हणजे दोघांनाही फायदा. त्यानंतर दुसरं त्याच्या खाली जे आहे त्याला म्हणतात कमेन्सलिझम. तर कमेन्सलिझमचा अर्थ असा आहे, की एक प्रजाती असते तिला फायदा होतो आणि दुसरी प्रजाती आहे तिला फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही, असं ह्याला म्हणतात कमेन्सलिझम. तर इकडे 2 खूप छान उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण आपलं गाय बगळा किंवा कॅटल इग्रेट. तर बऱ्याचदा तुम्ही सर्वांनी सुद्धा पाहिलं असेल, की गाय बगळा हा गायी किंवा त्यांच्या आसपास नेहमी आपल्याला आढळतो. तर हा जो गाय बगळा आहे तो त्या गायीच्या पाठीवरचे किंवा त्याच्या आसपास जे उडणारे कीटक असतात ते तो खातो आणि त्याचा या गायीला काही म्हणजे फायदाही नाही आणि नुकसानही नाही, परंतु त्या इग्रेट जो कॅटल इग्रेट आहे त्याला ह्याचा नक्कीच फायदा होतो. आणि दुसरं उदाहरण पण खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, की गोल्डन जॅकल जे असतात ते एका म्हणजे समूहामध्ये राहतात आणि ते शिकार सुद्धा समूहामध्येच करतात. परंतु काही कारणामुळे एखाद्या प्राण्याला तर त्यांनी त्यांच्या समूहातून बाहेर काढलं, तर तो प्राणी नंतर वाघाला जाऊन फॉलो करतो. म्हणजे जिकडे जिकडे वाघ जातो तिकडे तिकडे तो प्राणी गोल्डन जॅकल जातो आणि वाघाने जे शिकार केलेलं असतं भक्ष्य, तर ते भक्ष्य त्याचं खाऊन झाल्यानंतर तो निघून जातो. तर उरलेलं जे असतं ते हा गोल्डन जॅकल खातो आणि त्याच्यातून त्याचं स्वतःची भूक तो भागवतो. तर बेसिकली ह्याच्यामध्ये सुद्धा वाघाला काही फायदाही नाही आणि तोटाही नाही या विषयाचा, पण गोल्डन जॅकल जो आहे त्याला नक्कीच फायदा होतो. तर त्याला म्हणतात कमेन्सलिझम. त्यानंतर तिसरं जे आहे ते पॅरासायटिझम आहे. तर ह्याचं उदाहरण म्हणजे टीक आणि कुत्रा हे आपण इथे बघतोय, परंतु डास सुद्धा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जेव्हा डास आपल्याला सुद्धा चावतो तेव्हा आपल्याला त्याचं नुकसान होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं पॅरासायटिझम मध्ये कसं होतं, की एका प्रजातीला त्याचा फायदा होतो आणि दुसऱ्या प्रजातीला नुकसान होतं. तर ह्याच्यामध्ये कुत्रा जो दिसतोय त्याला ऑब्व्हियसली नुकसान होतं, कारण ती टीक असायची त्याचं येऊन त्याचं रक्त सक करते. त्यामुळे तिला फायदा होतो आणि कुत्र्याला नुकसान होतं, कारण त्यातून बरेचसे रोगराई किंवा अशा काही गोष्टी पसरू शकतात. तर ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुत्रा आणि टीक आणि इव्हन डास आणि माणूस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर त्याला म्हणतात पॅरासायटिझम. आणि चौथं जे आपण इथे बघतोय त्याला म्हणतात कॉम्पिटिशन. सो बेसिकली संघर्ष. ह्याच्यामध्ये कसं आहे, की दोघांनाही नुकसान होतं. म्हणजे जरी एक प्राणी जिंकला तरी थोडंफार तो प्राणी जखमी होतो आणि नंतर त्याच्या पुढच्या आयुष्यावर पण त्याचा परिणाम होतो. तर हे आपण प्रजाती बघू शकतो, की ह्याच्यात 4 प्रकारचे आहेत. तर मग त्याच्यामध्ये चौथं जे आहे ते कॉम्पिटिशन आहे किंवा संघर्ष आहे. तर यामध्ये संघर्ष जे कॉम्पिटिशन आपण म्हणतो त्याच्यामध्ये 2 म्हणजे एकाच प्रजातीच्या 2 प्राण्यांमध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा 2 वेगळ्या प्रजातींमध्ये सुद्धा हे होऊ शकतं.
तर हे 4 आपल्या टाइप्स आता आपण बघितले, की प्रजातीमधील परस्पर संवाद कशा प्रकारे असतो. तर पहिलं आहे म्युच्युअलिझम, देन कमेन्सलिझम, तिसरं पॅरासायटिझम आणि चौथं जे आहे ते कॉम्पिटिशन. आपण आता भारतातील विविधतेबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर यामध्ये म्हणजे विविधता म्हणजे आपण मगाशी पाहिलं, की सूक्ष्मजीवापासून ते महाकाय हत्तीपर्यंत सर्व गोष्टी यामध्ये येतात. परंतु आता मी फक्त काही मोठे म्हणजे मासे किंवा उभयचर यांच्याच विविधतेविषयी आपण आता बोलणार आहोत. तर 2022च्या रिपोर्टनुसार इथे आपण बघू शकतो, की भारतामध्ये एकूण 3,496 माशांच्या प्रजाती आहेत. त्यानंतर हे सर्व नंबर त्याच्या पुढे दिलेले आहेत, की किती प्रजाती आपल्या भारतामध्ये आता 2022च्या सर्व्हेनुसार आहेत. सस्तन प्राण्यांच्या 432 प्रजाती सुद्धा आपल्याकडे आहेत. देन पक्ष्यांच्या 1,346 प्रजाती आहेत. आणि उजवीकडे आपण हे पर्सेंटेज जे बघतो आहे ते एकूण जगाच्या माशांच्या संख्येच्या 11.72% आपल्याकडे मासे भारतामध्ये आहेत. नंतर एकूण 13.66% जगाच्या ह्याच्या पक्षी आपल्याकडे आहेत. तर अशा प्रकारे आपण हे भारतातील विविधतेबद्दल एक थोडक्यात आढावा घेतला. पुढे आपण बघूया, की एक मॅप आहे याकडे पुढे. तर या मॅपमध्ये आपण बघू शकतो, की पूर्ण भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यात आपण बघू शकतो, की कुठल्या कुठल्या प्रजाती कुठल्या भागामध्ये आढळतात पूर्ण भारतामध्ये. यानंतर आपण महाराष्ट्रातील विविधता विषयी माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रजाती आढळतात. तर इथे आपण तिकडचे सस्तन प्राणी बघू शकतो, की बऱ्याच बिबट्या आहे किंवा वाघ आहे. तर असे सर्व सस्तन प्राणी आपल्याकडे आढळतात. देन इथे आपण सरीसृप किंवा उभयचर प्राणी बघू शकतो, म्हणजे बेडूक आणि यांच्या प्रजाती. साप, बेडूक किंवा मगर हे सगळे सुद्धा आपल्याकडे आढळतात. त्यानंतर एक इथे कोयना टोड तुम्ही बघू शकता. तर कोयना टोड ह्याला कोयना या भागामध्ये तो सापडतो, म्हणून त्याला कोयना टोड असं म्हणतात. तर याच्यावरूनच आपण आता एक एक शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, की त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊया. तर इथे खाली आपण एक वाचू शकतो, की 783 ज्या भारत म्हणजे महाराष्ट्रामध्ये झाडांच्या किंवा वृक्षांच्या प्रजाती 783 आहेत. आणि इथे पुढे तुम्ही शब्द पाहू शकता, की 36.8 स्पीशीज ज्या आहेत म्हणजे प्रजाती त्या एंडेमिक आहेत. तर एंडेमिकचा अर्थ मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचा आहे. तर एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, की एखादी प्रजाती एंडेमिक आहे एका विशिष्ट भागाला, तर ती प्रजाती फक्त त्याच भागामध्ये आढळते आणि इतर कुठल्याही भागामध्ये ती प्रजाती आढळत नाही. तर त्याला एंडेमिक म्हणतात. किंवा आपण उदाहरण घ्यायचं झालं तर एकशिंगी गेंडा जो आहे तो फक्त नॉर्थ ईस्ट मध्ये आढळतो. किंवा जर आपण स्नो लेपर्ड म्हटलं किंवा बिबट्या जर आपण बघितलं तर फक्त वरच्या थंड प्रदेशांच्या भागामध्ये आढळतो. तर याला एंडेमिक असं म्हणतात, की ती प्रजाती फक्त त्याच भागामध्ये आढळते. कारण तिकडचे जे पर्यावरणीय किंवा तिकडचे वातावरणीय जे कंडिशन असतात ते त्या प्रजातीसाठी योग्य असतात, म्हणून ती त्या भागामध्ये ती आढळते. तर याला एंडेमिक असं म्हणतात. त्यामध्ये आपण बर्ड डायव्हर्सिटी किंवा भारत म्हणजे महाराष्ट्रातल्या पक्ष्यांची जी विविधता आहे त्याविषयी आपण माहिती घेतो या स्लाइडमध्ये, की बऱ्याच प्रकारचे पक्षी आपल्याकडे आढळतात. त्याचे फोटो तुम्ही या स्लाइडमध्ये बघू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता मी तुम्हाला एक थोडे 4-5 प्रश्न विचारणार आहे. तर याची उत्तरं जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहावीत. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? ते एक देशाला एक पक्षी किंवा म्हणजे नॅशनल बर्ड किंवा नॅशनल अॅनिमल असतो. तर प्रत्येक राज्याला सुद्धा एक राज्य पक्षी असतो किंवा राज्य फूल असतं, राज्य प्राणी असतो. तर माहिती असेल, की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, तर त्यांनी कृपया चॅटबॉक्स मध्ये उत्तर लिहावं. तो रागिणी मॅम, मोर जो आहे तो आपला नॅशनल म्हणजे भारताचा नॅशनल बर्ड आहे. पण आपण महाराष्ट्राविषयी इथे चर्चा करत आहोत. सो महाराष्ट्राचा राज्य पक्षी, सो हा आहे आपला राज्य पक्षी. याला हरियल असं म्हणतात आणि त्याला येलो फुटेड ग्रीन पिजन असं इंग्लिशमध्ये नाव आहे. तर ह्याचे जे पाय आहेत ते पिवळ्या रंगाचे असतात आणि त्याचं संपूर्ण शरीर हिरव्या रंगाचं असतं, त्यामुळे त्याला येलो फुटेड ग्रीन पिजन असं म्हणतात. हा तुम्ही जर ठाण्यामध्ये जवळपास तुम्हाला पाहिजे असेल तर येऊरला सुद्धा हा दिसू शकेल तुम्हाला. आणि अनेक जंगलांच्या अधिवासामध्ये हा दिसतो. ऍक्च्युली ह्याचं जे स्वभाव आपण जर बघितला तर हा अतिशय लाजरा पक्षी आहे. म्हणजे तुम्हाला इझिली स्पॉट नाही पण कॉल तुम्हाला येऊ शकतो. तर हा अतिशय स्वभाव अतिशय लाजरा पक्षी आहे आणि हा आपला राज्य पक्षी आहे, येलो फुटेड ग्रीन पिजन. त्याला हरियल असेही म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे, की महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं? तर याविषयी कोणाला माहित आहे का? पौर्णिमा मॅडमने एकदम करेक्ट उत्तर दिलंय, की महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. तर ब्ल्यू मॉर्मॉन हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं फुलपाखरू आहे. सर्वात पहिलं जे आहे ते सदर्न बर्डविंग नावाचं फुलपाखरू आहे. हे साईजने खूप मोठं असतं. त्याच्यानंतर दुसरं मोठं फुलपाखरू म्हणजे ब्ल्यू मॉर्मॉन. आणि जिथे एक्झोरा जी झाडं असतात, एक्झोरा म्हणजे तुम्ही लाल रंगाची छोटी फुलं पाहिली असतील,
त्याच्यावरती हे फुलपाखरू तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आढळतं. पुढचा प्रश्न आहे की राज्य फूल कोणतं आहे आपलं? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा याचा फुलायचा काळ असतो. त्यावेळेला तुम्हाला या फुलाचं फ्लॉवरिंग ऑब्झर्व करू शकाल तुम्ही. बरोबर सांगितलं की तामण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो तामण हे आपलं राज्य फूल आहे महाराष्ट्राचं. देन पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? तर हे उत्तर तर मला माझ्या सगळ्यांनाच माहिती असेल की एकदम सर्वांचं आवडतं जे फळ असतं की उन्हाळा सुरू झाला की आपण त्या फळाची खूप आतुरतेने वाट पाहतो, ते आपलं राज्यवृक्ष आहे महाराष्ट्राचा. तर कोणी येस, सो बेसिकली आंबा. आंबा हा आपला महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. येस, करेक्ट. सो आपला राज्य प्राणी शेकरू आहे. त्याला जायंट स्क्विरल असेही म्हणतात. ही एक मोठ्या आकाराची खार असते आणि इथे तुम्हाला जवळपास जर पाहायचं असेल तर फणसाड किंवा भीमाशंकर या 2 जंगलामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला शेकरू हा नक्की पाहायला मिळेल. तर शेकरूची शेपटी ही खूप मोठी असते. म्हणजे हा असा प्राणी आहे की त्याची शेपटी आणि त्याची शरीर यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे शेपटी अतिशय आकाराने मोठी असते आणि ही मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला झाडती ही खार तुम्हाला आढळून येईल. तर ह्याला शेकरू असं म्हणतात आणि हे आपला राज्य प्राणी आहे. तर यानंतर आपण एका टर्मिनॉलॉजी बद्दल जाणून घेणार आहोत. तर हे पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी तुम्हाला एक स्लाइड आहे की येलो फुटेड ग्रीन पिजन हरियल आपला स्टेट बर्ड आहे, राज्य पक्षी. त्यानंतर ब्ल्यू मॉर्मॉन आपलं स्टेट बटरफ्लाय आहे, राज्य फुलपाखरू. स्टेट मॅमल आपला आहे तो मलाबार जायंट स्क्विरल किंवा शेकरू. त्यानंतर स्टेट फ्लॉवर आहे तामण आणि स्टेट ट्री जो आहे तो आंबा आहे आपला. ओके, सो हे अजून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे जीवविविधतेबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या आसपास असे काही घटक किंवा काही प्राणी किंवा पक्षी असतात जे आपल्याला त्या एरियाची किंवा त्या प्रभागाची आपल्याला हे कर म्हणजे तो त्या प्रभागाची हेल्थ कशी आहे किंवा त्या एरियाचं पर्यावरणीय आरोग्य म्हणू शकतो आपण की त्या समजा तुम्ही एखादं वॉटर बॉडी किंवा एखादं वेटलँड जर हे घेतलं कन्सिडर केलं पाणथळ भूमी, तर हे जे 2 पक्षी आहेत ते जर त्या वेटलँड मध्ये असतील तर त्या वेटलँडचा म्हणू शकतो आपण की तिथे पोल्युशन आहे. म्हणजे बेसिकली हे शास्त्र अनेक प्रकारच्या रिसर्चर्सनी किंवा अनेक व्यक्तींनी अभ्यास करून या काही म्हणजे मी तुम्हाला आता जे दाखवते आहे ते काही बायो इंडिकेटर्स आहेत. अजून बऱ्याचशा प्रजाती आहेत ज्या बायो इंडिकेटर जैवसूचक म्हणून असतात, परंतु यामध्ये एक 4-5 प्रजाती आपण बघू शकतो जैवसूचक आहेत. तर सर्वात पहिलं जे राईटला तुम्हाला दिसतं आहे ते लायकेन्स. लायकेन्स म्हणजे म्हणजे आपलं बुरशी म्हणजे अल्गे आणि फंगाई यांचं ते मिक्सचर असतं. तर हे जिकडे तुम्हाला लायकेन्स आढळतात त्या भागातली हवा जी असते ती फार शुद्ध असते. त्यामुळे तुम्ही जर आता आपल्या सोसायटीच्या आसपास जरी पाहिलं तर तुम्हाला तिथे लायकेन्स आढळू शकत नाहीत, परंतु तुम्ही येऊरच्या जंगलात गेलात किंवा संजय गांधीमध्ये गेलात किंवा अशा ज्या एरियामध्ये गेलात जिकडे प्रदूषण खूप कमी प्रमाणामध्ये आहे तर तिकडे तुम्हाला लायकेन्स आढळतात. तर हे खाली दुसरं जे आहे ते अर्थवर्म म्हणजे गांडूळ आपल्या सर्वांना की जिकडे ज्या जमिनीमध्ये जास्त केमिकल्स वापरत नाही आपण किंवा ज्या जमिनीमध्ये आपण फक्त जैविक खत किंवा अशा गोष्टी वापरतो तिकडे आपल्याला गांडूळ जास्त प्रमाणात दिसतात. म्हणजे तुम्ही जर तुमच्या एरियामध्ये जर कुठे झाडं लावली असतील किंवा फार्मिंग केलं असेल किंवा तुमच्या घराच्या बाजूला तुम्ही काही छोटी रोपं लावली असतील तर तिकडे तुम्ही जे केमिकल्स वापरले तर तिकडे गांडूळ तिकडून पूर्णपणे नष्ट होतात, तिथे राहू शकत नाहीत. त्यानंतर त्याच्या बाजूची जी फोटो आहे तो प्लॅन्क्टन्स म्हणजे त्याला एक छोटे अगदी हे मायक्रोस्कोपिक म्हणजे डोळ्याने दिसणार नाही एवढे छोटे असतात. तर हे पाण्यामध्ये असतात बेसिकली आणि ह्यांचं असं की ते सूक्ष्म असल्यामुळे त्यांचं ते पटकन रिॲक्ट करतात. म्हणजे एखाद्या वॉटर बॉडीमध्ये किंवा एखाद्या पाण्यामध्ये जर आपण काही प्रकारचं पोल्युशन किंवा जिथे काही अचानक कुठलं इंडस्ट्रीमधलं सिवेज किंवा असं काही सोडलं गेलं तर हे पटकन त्याला रिॲक्ट करतात आणि ते म्हणजे काही प्लॅन्क्टन्सच्या असण्यावरून तुम्हाला समजतं की हे पाणी स्वच्छ आहे का, या पाण्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स आहेत, हे सगळं आपण त्याच्यावरून सुद्धा समजू शकतो. आणि हे 2 पक्षी जे आपल्याला दिसत आहेत तो वरचा जो आहे तो ब्लॅकविंग स्टिल्ट नावाचा पक्षी आहे आणि खालचं जे आहे ते स्पॉटबिल डक नावाचं पक्षी आहे. तर हे 2 जे असतात ते बेसिकली जिथे पोल्युटेड वॉटर असतं किंवा पाणी असतं तिकडे हे दोन्ही पक्षी मोठ्या प्रमाणावरती आढळतात. आता जर काही प्रश्न असतील आपल्याला तर आपण नक्की विचारावेत. म्हणजे आपण आता म्हणजे प्रश्न आणि उत्तरांचं सेशन स्टार्ट करू शकतो. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच सुरभी मॅम. खूप इंटरेस्टिंग सेशन झालं आजचं बायोडायव्हर्सिटीवरचं. मी सहभागी पर्यावरण प्रेमींना विनंती करते की कोणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात
एक बायोडायव्हर्सिटी बोर्ड असतं, तसं आपल्या इथे आहे का ठाणे जिल्ह्यात? आणि महापालिकेला पण ते आवश्यक आहे, काहीतरी डायरी बायोडायव्हर्सिटी रजिस्टर मेंटेन करणं. तर मागे मी काही महिन्यांपूर्वी म्हणा किंवा 1-2 वर्षांपूर्वी मनीषा प्रधान मॅडमना विचारलं होतं, तर तेव्हा ते आपल्याकडे नव्हतं. तर त्या म्हणाल्या मला माहिती काढून दे, म्हणजे कसं असतं काय असतं. तर तसं काही आहे का, आणि आपण त्याचा उपयोग काय आहे, आणि ते आपण मागे लागू शकतो का? म्हणजे एक मोठी पर्यावरणात काम करणारी संस्था म्हणून आपण ते करावं असं मला वाटतं. येस, खूप चांगला प्रश्न आहे. तर प्रत्येक म्हणजे नोंदवही जे आपण आता म्हटलं की बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, तसं प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये असायला हवं. जेणेकरून त्या शहरामध्ये कुठल्या प्रकारची जीवविविधता आहे किंवा कुठल्या स्पीशीज आहेत ते आपण त्यामध्ये नोंद करू शकतो आणि जेणेकरून सर्वांना याबद्दल माहिती होईल की कुठल्या कुठल्या प्रकारचे तिकडे डायव्हर्सिटी आहे. तर आपण आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये असं असतं, परंतु ठाणे शहरामध्ये सुद्धा असं आहे की नाही ते मी एकदा बघून नक्की तुम्हाला सांगते. आपल्यासारख्या शहरामध्ये आता आपण स्पीसीज इव्हननेस बद्दल बोलत होतो आणि डायव्हर्सिटी बद्दल बोलत होतो, पण आता जिथे लँडस्केपिंग आणि गार्डनिंग असं चालू आहे किंवा जिथे प्रगती होत चाललेली आहे तिथे आपल्याला स्पीसीज इव्हननेसच जास्त दिसतोय. त्यासाठी आपण काय करू शकतो? त्यासाठी आपण जास्तीत जास्त नवीन म्हणजे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी प्लांटेशन किंवा असं काही करतो, तेव्हा आपण त्या भागामध्ये आधी जाऊन बघू शकतो की तिथे कुठल्या प्रकारचे वृक्ष तिथे राहू शकतात किंवा कुठल्या प्रकारचे वृक्ष तिथे पूर्वी होते आणि जे तिकडचे नेटिव्ह आहेत किंवा लोकल आहेत. तर तेच आपण तिथे पुन्हा लावू शकतो आणि एकाच झाडाच्या 50 किंवा म्हणजे 40 प्रजाती लावण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या प्रजाती लावू शकतो, जेणेकरून तिकडची डायव्हर्सिटी जी आहे ती आपल्याला वाढवता येऊ शकते. तिकडे जास्त प्रकारच्या प्रजाती तिथे आपल्याला बघायला मिळतील. ओके, थँक्यू मॅम. वेळेच्या अभावी आपण आता प्रश्न उत्तरांचं सेशन थांबवतोय. पण मला सांगायला आवडेल की यावेळी सुरभी मॅम आपल्याला एक ऍक्टिव्हिटी देणार आहेत प्रश्नांच्या ऐवजी. मागच्या 2-3 सेशनमध्ये आपण प्रश्न दिले होते प्रत्येक सेशनच्या शेवटी. तर आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देणार आहे सर्वांना की ज्यामध्ये आता मागच्या सेशनमध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय याविषयी माहिती घेतली आणि या सेशनमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय याविषयी जाणून घेतलं. तर तुमच्या घराजवळची एखादी परिसंस्था तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुमच्या घराजवळ एखादा तलाव असेल किंवा एखादं जंगल असेल किंवा एखादं छोटं शेत असेल, तर मग तिकडे तुम्हाला जायचं आहे आणि तिकडच्या कुठल्याही 5 प्रजाती तुम्हाला नोट करायच्या आहेत. म्हणजे ते पक्षी असू शकतील किंवा कीटक असू शकतील किंवा झाडं असू शकतील. तर ते कुठल्याही प्रकारची प्रजाती चालेल. तर त्या 5 प्रजाती तुम्हाला नोट करायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्या प्रजातींचं नाव माहीत नसेल, तर तुम्ही त्यांचा फोटो काढून सुद्धा आम्हाला पाठवू शकता. त्याचं आम्ही तुम्हाला ग्रुपवर किंवा आपले जे तज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण तुम्हाला त्याचं उत्तर देऊ की कुठल्या प्रकारची प्रजाती आहे. तर सर्वांनी नक्की ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती आठवडाभरामध्ये पूर्ण करायची आहे. की त्यांच्या घराजवळच्या कुठल्याही परिसंस्थेला भेट देऊन तिकडच्या कुठल्याही 5 प्रजातींची नावं लिहून आपल्याला खुली पी-शाळा 24@gmail.com या ईमेल आयडी वरती पाठवायची आहेत. तर पुन्हा एकदा थँक्यू सर्वांना आणि पुढचे सूत्र मी किमयाकडे देते. आपण जसं प्रत्येक सत्रामध्ये बघतो की एका पर्यावरण दिनाविषयी माहिती घेतो, तसं यावेळी मी म्हटलेलं 3 मार्चला कुठला पर्यावरणीय दिवस आहे, तर तो आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे म्हणजे जागतिक वन्यजीव दिवस. 3 मार्च रोजी हा साजरा केला जातो. प्रत्येक वन्यजीवांना म्हणजे वाईल्ड लाईफला पोषक वातावरण असलेली जागा म्हणजे हॅबिटॅट म्हणजे जंगलं म्हणू शकतो. तिथे मानवी हस्तक्षेप जर बंद केला, कमी केला, तर त्यामुळे या जीवांचं जे हॅबिटॅट आहे, जंगले आहेत, ती सुरक्षित राहू शकतात. आणि तेव्हाच हा वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे जो आहे तो साजरा झाला असं आपण म्हणू शकतो. तर या सगळ्यांची मानवाने काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. या सेशनच्या पुढच्या भागात जाताना मला सांगायला आवडेल की टीएमसीची जी स्पर्धा आहे, जी मागच्या सेशनमध्ये पण आपण बघितली की ठाणे महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा आणि जनजागृती स्पर्धा या 2 स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आनंदाची गोष्ट अशी आहे की या स्पर्धेची तारीख 29 फेब्रुवारी पर्यंत होती, पण जी आता वाढवून 15 मार्च पर्यंत केलेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त ठाणेकरांनी यामध्ये सहभागी व्हावे असे सर्वांना आवाहन करते. यामध्ये भरघोस बक्षिसही ठेवलेली आहेत. जनजागृती स्पर्धेमध्ये माहितीपट म्हणजे डॉक्युमेंटरी, पथनाट्य म्हणजे स्ट्रीट प्ले,
माझी वसुंधरा अभियानाचा प्रसार, ज्यामध्ये वेस्ट टू बेस्ट यातील प्रतिकृती तुम्ही तयार करू शकता किंवा पर्यावरण रक्षणासंदर्भात संदेश देणारी एखादी प्रतिकृती तुम्ही तयार करू शकता. तर या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त ठाणेकरांनी आणि आपण सर्वांनी सहभाग घेऊया असं पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते. पुढच्या शुक्रवारी आपण सेशन घेणार आहोत किंवा आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहेत शुभम निकम सर. सो वॉटर ऑडिट या विषयावर आपल्याला शुभम निकम सर पुढच्या सेशन मध्ये मार्गदर्शन करतील. शुक्रवारी 8 मार्चला 4 वाजता याच गुगल मीट प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांनी पुन्हा एकदा भेटूया. सुरभी वालावलकर ठोसर मॅडम आणि सहभागी झालेल्या तुम्हा सर्व पार्टिसिपंट्सचे धन्यवाद. याच संख्येने पुढच्याही सत्रामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेबद्दल नक्की माहिती द्या आणि त्यांनाही जॉईन व्हायला सांगा. पुढच्या शुक्रवारी 8 मार्चला नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.